नमस्कार सगळ्यांना. आज आपण आहे ना घोसाळीची भजी करणार आहे. आज आपण आहे ना घोसाळीची भजी करतोय. तर आता आपण आहे ना हे बेसन पीठ घेतलंय. आता बेसन पीठला आपण छानपैकी ना पातळ करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आहे ना मीठ टाकायचं चवीनुसार. त्यात थोडीशी हळद टाकायची आणि आपल्याला मसाला थोडा टाकायचा आणि त्याच्यानंतर छानपैकी हे ना असं पातळसारखं झालं पाहिजे. आणि आता आहे ना आपण ह्याला कापून घ्यायचं आहे, म्हणजे असे हे ना असे कापून घ्यायचे ते त्याला गोल गोल. आता आपण आहे ना ह्याला तेल छानपैकी आता गरम झालेले. आता हे बेसन पिठामध्ये टाकायचं. हे बेसन पिठामध्ये टाकलं आहे आणि त्याच्यानंतर मग असं हे तेलामध्ये आपण तळायला ठेवले आहे. आता आपली घोसाळीची भजी तयार झालेली आहे, हे बघा. आणि आहे ना ही खायला पण खूप छान लागते, क्रिस्पी पण होती मस्तपैकी.